कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। केंद्राकडून खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरामध्ये वाढ करण्यात आली आहे। नाशिक जिल्ह्यासाठी रब्बी कांदा खरेदीचे दर हे जाहीर झालेले आहेत। आजपासून कांद्याला प्रति क्विंटल 1580 रुपये दर मिळणार आहे। नाफेड आणि NCCF मार्फत खरेदी प्रक्रिया ही राबवली जाणार आहे। मात्र शासनाने जाहीर केलेले दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी आहेत। त्यामुळे उत्पादन खर्चावरती आधारित योग्य बाजारभाव निश्चित करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होती आहे। तर केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी नोटिफिकेशन जारी केल्यानंतर नाफेडकडून नाशिक जिल्ह्यामधील 19 सहकारी संस्थांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे। या संस्थांमार्फत प्रति क्विंटल 1580 रुपये दराने कांदा खरेदी केला जाणार आहे। यापूर्वी 12 रुपये 35 पैसे प्रति किलो दराने कांदा खरेदीचे आदेश हे काढण्यात आले होते। दरम्यान कांद्याला किमान 24 ते 30 रुपये प्रति किलो बाजारभाव मिळावा, त्याचबरोबर विकलेल्या कांद्यावरती 15 रुपये प्रति किलो अनुदान द्यावं अशी प्रमुख मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे। केंद्र सरकारच्या वाणिज्य विभागाने एक नोटिफिकेशन काढलं। यामध्ये शेतकऱ्याच्या कांद्याला साधारण 15 रुपये 80 पैसे किलो प्रति भाव देण्याचं या आदेशात जाहीर करण्यात आलेलं आहे। मात्र या निर्णयामुळे शेतकरी अद्यापही नाराज आहे। साधारण 24 ते 30 रुपये किलो दराने कांदा मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। आपण आता आहोत नाशिकच्या नांदगाव येथील नाफेडच्या या खरेदी केंद्रावर आहेत। नांदगाव तालुका तुळजाभवानी शेतकरी विकास संस्था मर्यादित असलेलं हे केंद्र आहे। या केंद्रावर जे आहे ते आजपासून जे आहे ते कांदा खरेदी केली जाणार आहे। साधारण रब्बी 2026 कांदा खरेदीसाठी हे केंद्र सरकारने काल नोटिफिकेशन काढलं होतं। त्यानंतर जिल्ह्यातील नाफेडच्या 19 संस्था ज्या आहे या संस्था ज्या आहेत त्या ही कांदा खरेदी करणार आहेत। सुरुवातीला जे होते 12 रुपये 35 पैसे दराने हा कांदा खरेदी केला जाणार होता। त्यानंतर लासलगाव येथील आंदोलन असेल, तसेच आज चांदोड येथे झालेलं आंदोलन असेल, या पार्श्वभूमीवर हा रेट जो आहे तो 15 रुपये 80 पैसे करण्यात आलेला आहे। त्यामुळे थोडासा शेतकऱ्यांना जरी दिलासा मिळाला असला तरी उत्पादन खर्च जे आहे ते 20 रुपये 20 रुपये ते 24 रुपयापर्यंत असतं। त्यामुळे हा हा रेट सुद्धा शेतकऱ्यांना परवडणार नाहीये। एकूणच आता शेतकरी या संदर्भामध्ये नाफेडकडे माल देतात नाही देत किंवा बाजार समितीमध्ये विकतात, त्यांना काय भाव मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप जेजुरकर, ABP माझा, नांदगाव, नाशिक।